नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्री लेट झोपल्यामुळे थोडा उशीर झाला उठायला आणि मी उठल्यानंतर बघतो तर काय गावामध्ये कोणच नाही. अरे मी म्हटलं पोरं कुठे गायब झाले सर्व. तर काही लोकांकडून मला असं कळलं की पोरं सर्व खजनात गेलेत. खजनात म्हणजे खेकडे पकडायला. आमच्याकडे जिथे खेकडे पकडतात, खाडीची खेकडे पकडले जातात त्यांना खजन असं बोलतात. तर त्या खजनामध्ये सर्व गेलेत. तर आपण पण आलो आहे एका दादाची बाईक घेऊन. म्हटलं चला आपण पण जाऊन बघूया कुठे आहेत पोरं. तर मी आलो आहे इथे खजनामध्ये. लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकला होता खजनाचा, पण एवढा काही खास नव्हता कारण की त्यावेळेला माझ्याकडे खूप वेळ पण कमी होता. एका दिवसासाठी चाललो होता मी तेव्हा. आणि आज मी आलो इथे अभिषेक दादा म्हणून आला माझा. तर त्याच्याबरोबर आपण बघूया खेकडे पकडूया. कसा खेकडे पकडतो तो ही इज द किंग ऑफ खजन. म्हणजे तो जर का खजनात आला तर खेकडे घेऊन जाणारच अशी त्याची ख्याती आहे. आणि बघा त्यांनी आत्तापर्यंत तो माझ्या आधी आला, मला उठवायला आला पण मी तेव्हा उठलो नाही कारण की मी उशिरा झोपलेलो. तर मला झोपच माझी पूर्ण झाली नव्हती म्हणून मी आता आलो. तर बघूया आपण तो काय करतोय आणि कसे खेकडे पकडतोय तो. मित्रांनो, आपला दादा आहे ते अभिषेक दादा आणि तो खेकडे काढतोय. आपण पण आलो बघूया. हे बघा असा रस्ता असतो खजनात यायला. खूप झाडे असतात, काटे पण असतात आणि चिखळही असतं. तर त्या चिखलामधूनच खेकडे भेटतात. हे बघा दादा इथे खेकडा काढतो. लागलाय का खेकडा? झाडामध्ये खेकडा बघा. कसे बिळा असतात आणि कसे ते शोधावं लागतात आपल्याला. आणि ह्या कामामध्ये आपला दादा माहीर आहे. सकाळी उठवायला आलेलं मला पण मी उठलोच नाही कारण की आपल्याला गाडी घेऊन पण जायचं एका ठिकाणी. आदगाव बीचला जायचं आपल्याला. बघूया लागलाय का. आणि हे आहेत शैलेश मामा. चेस किंग आहे, चेस किंग. खेळूया आपण. असं खेकडे पकडतात आमच्याकडे. हे दाण खेळायला खेकडे काढणे बोलतात त्याला. खूप मेहनत लागते त्यासाठी, पण खेकडे पण खूप चांगले असतात खायला. मस्त मजा येते हे खेकडे. मामा बोलतात की कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये, रक्त नसतं. ज्यांच्याकडे खाडीपट्टा आहे, ज्यांच्या गावाच्या बाजूला खाडी आहे, त्यांच्याकडे असे काढत असतील खेकडे. तर तुमच्याकडे काय म्हणतं अशा पद्धतीने जे खेकडे काढत दाण खायला त्याला काय होतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा खेकड्याचा आवाज येतो का तुम्हाला? हे पूर्ण खजन आहे इकडे. असे झाडीच दिसणार तुम्हाला. हे आमटीचे झाड आहेत मोठी मोठी. मित्रांनो, तुम्ही बरेच व्हिडिओ बघत असेल असे खेकडे पकडण्याचे, पण आमच्याकडे पण थोडी पद्धत वेगळी आहे. आवाज तर येतो खेकड्याचा, पण खूप आतमध्ये आहे तो. थोडी मेहनत घ्यावी लागेल दादाला काढण्यासाठी त्याला, पण दादा नक्कीच काढेल त्याला. हे बघा तुम्हाला आवाज येत असेल छोटं छोटं. तो ज्या दाणखाला पकडतो त्याचा आवाज येतो. खेकड्या झाडाच्या बुंदा त्यामुळे थोडा वेळ लागते कारण की त्याचं जर का बिल झाडाच्या खाली असेल तर त्याच्या आतमध्ये त्याची मुळं वगैरे असतात. त्यामुळे खेकड्याला बाहेर काढणं थोडं अवघड असतं. आणि शिपा आलाय, शिपा. मित्रांनो, आता दुसरं बेल भेटलंय तर आपण बघूया त्याच्यामध्ये काय आहे. असं ॲडव्हेंचर असतं. जर का तुम्हाला जायचं असेल तर खूप मेहनत घ्यावी, वाकत जावं लागतं.
हो दादी सॅम्पल दे किती काढायला लागला वाटतं आधी ना ते परत मेहनत कर परत मेहनत चांगला ना मित्रांनो आपण बिल शोधला होता पण त्यात काही खेकडा लागला नाही आपल्याला, तर आपण आता नाटा पाडत आहोत त्याला, कारण की बिल खूप लांब आहे. तर ते आपली दाणखरा दिला पण तिला सुद्धा खेकडा लागत नाही. तर बघूया नाटा पाडून बघायला लागतो का. इथे मेहनत खूप करावी लागते आणि फळ भेटेल असं काय माहीत नसतं. ते नशिबावरती अवलंबून असतं, कारण की कधी कधी एवढी मेहनत करून सुद्धा काय भेटत नाही.
तिकडे त्याला नाटा पडतोय आता, जेणेकरून खूप लांबेल असल्यामुळे त्याला समजत नाही की बाबा खेकडा आहे की आतमध्ये नाही. तर ते बघण्यासाठी आता दादा नाटा पडतोय. नाटा म्हणजे की जेवढा बिल लावायचं त्याच्यावर तेवढ्या थोडा मध्यंतर त्याला आपल्याला अजून एक बिल तयार करायचं असतं. बघा किती मेहनत लागते ते. मॅन वर्सेस वाईल्डचा सीन आहे. आपल्याला सर्वाइव्ह करायचं असेल तर मेहनत करावी लागेल, ते काय ना काय शोधावं लागेल. आज बरेचसे पोरं सुद्धा पगोल्यांना आलेत. पगोल्यांचा आपण एक व्हिडिओ टाकला होता, ते तुम्हाला बघितलं असेलच. तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा. मित्रांनो आपल्या आंबट भेटलं, आमटी बोलतो ह्याला. तर हे फळ खायचं असतं. आपण ह्याला धुवून घेऊया आणि खाऊया जरा. ही चव मस्त लागते, एकदम आवडतं आपल्याला खायला. हे आपण आंबट घेतलंय. मस्त आहे. याची चव थोडी आंबट आणि गोड असते तर खायला मस्त लागते. मला मित्रांनो त्या बिलात पण आपल्याला काय भेटलं नाही. आपले दोन्ही बिल असेच फेल गेले. तर तिसरा बिल भेटला आपल्याला. बघूया त्याच्यामध्ये काय आहे का. दादा बघा कसा कोणी शिकला नाही मागलाय. दान करायला अशी मेहनत करावी लागते खेकडे काढण्यासाठी. झोपावं लागतं. आणि दादा माहिर आहे या कामामध्ये. तो जर का गावी आला तर खेकड्याने येतोच. खेकडे आंबे सर्वांसाठी माहिर आहेत. आणि हे कामं करत मजा पण येते. जर का तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला हे कामं करण्यात खूप मजा येईल. जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा मी येतो खेक खजानामध्ये. लहानपणी तर दादा मला पळून थकवायचा. एवढ्या आम्ही फिरायचो, दिवसभर फिरायचा. टिफिन वगैरे सर्व घेऊनच निघायचं सोबत. येतोस तू माझ्यावर. आहे सावित्री नदीची खाडी, जी पुढे जाऊन बागबांडला हरिहरेश्वरला भेटते. आणि तिच्याच खंडात आम्ही येतो. लास्ट टाइम आपण आलो पगोल्यांसाठी ते इथे चाललो होतो आणि आपल्याला काहीच खेकडे भेटली नव्हती. थोडीफार भेटली होती. ही जागा आहे ती, व्हिडिओ टाकला होता त्याचा. जिथे जिथे खाडीपट्टी आहे तिथे तुम्हाला असं असणं दिसणारच खजन. बघा किती छान वाटतं ना. आणि ते बघा त्या बाजूला जे वरती गाव दिसेल ना तुम्हाला, ते आंबवणे आहे. मित्रांनो दादाने एक बिल बघितलंय. त्याला असं वाटतं की ह्याच्यात खेकडा असू शकतो. तर त्यांनी आपल्याला तिकडे बोलवलंय. आपण जातो तिकडे बघूया. कारण की रस्ता बघा कसा असतो इकडे. आणि मला दादाला उठवायला आला तेव्हा मी आलो नाही. पण मला असं वाटतं की यायला पाहिजे होतं आपण. थोडं ॲडव्हेंचर झालं असतं आपलं. कारण की इथे खूप कपडे खराब होणार. आणि मी थोडे चांगले कपडे घालून आलो आहे. कारण की मला गाडी घेऊन जायचं होतं भाड्यावरती. हे बघा इथे आहेत दादा आणि मामा.
खेकडा असेल बघ करू. बघूया आता दादाला अजून एक चांगला बेल भेटला जेणेकरून त्याला खेकडा असू शकतो. आहे दाणखेलला पकडले आहे दादाच्या आणि थोडेसे आस लागले. आपल्या 2 बिल आपले असेच पुकड गेले. त्या बिलामध्ये आपल्याला काहीच नाही भेटलं. आणि आता तुम्हाला खरं कळेल की किती मेहनत लागते खेकडे पकडायला. बघा मला सुद्धा दम लागलाय. धावत धावत आलो ना थोडा. शैलेश मामा फक्त बेल शोधून द्यायचं काम करतात. बाकी खेकडे काढण्याचं काम दादाला चांगलं जमते हे काम खेकडे वगैरे काढण्याचं. कारण की तो आधीपासून शिकला. ह्याच्यामध्ये पण थोडंसं टॅलेंट असतं की बाबा बिलामध्ये नक्की खेकडा आहे की दगड आहे रॅव आहे ते बघण्याचं ते महसूस करण्याचं खूप चॅलेंज असतं. आणि ते सर्व नॉलेज आहे दादाला बरोबर आहे. जर का खेकडे पकडायला यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला त्यासाठी एक दाणखारा आणि एक कोयता हा घेऊनच यावं लागतं. कारण की तिथे आपल्याला कधी ना कधीतरी गरज पडतेच. झाडांची मुळं वगैरे असतात ते तोडायला. त्यामुळे ह्या वस्तू नक्की घेऊन यायचं. नाही तर तुम्हाला काही करता येणार नाही. आहे का लागलाय का लहान करायला लागलाय खेकडा लागलाय. बघूया आता दादा कसं काढतो ते खेकडा. हे बघा जर का तुम्हाला आवाज येत असेल तर बघा. जर का मी येते असं तर मला हा बिल कळलाच नसता. कारण की मला तेवढं नॉलेज नाही. पण दादाला चांगलं नॉलेज आहे ह्या बाबतीत की बाबा ह्या बिलात खेकडा असू शकतो म्हणून. त्यांनी किती लवकर ओळखलं बघा एकदम. तुमच्याकडे सुद्धा अशी खेकडे काढत असतील ना. मोस्टली तळ कोकणात म्हणजे आमचं जे तळ कोकण आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर मंदणगड ह्या भागामध्ये अशा पद्धतीने खूप खेकडे काढली जातात. खजनातील खेकडे बोलतात त्याला. पगोलीने सुद्धा खेकडे काढतात. पण पगोलीने काढण्याची पद्धत वेगळी असते आणि दाणखालने काढण्याची पद्धत वेगळी असते. पण ह्या पद्धतीमध्ये दाणखालने काढण्याच्या पद्धतीमध्ये मेहनत खूप लागते. आणि पगोलीने काढण्याची एवढी मेहनत कमी असते आणि फळ जास्त असतं. इथे मेहनत जास्त असते आणि फळ कमी असतं. बघा आपण आता 2 बिल शोधले पण त्या बिलामध्ये आपल्याला काहीच नाही भेटलं. ती आपली मेहनत फुकट गेली. आणि आता आपण 3रा बिल बघितला तर त्याच्यामध्ये दादाला खेकडा लागलाय आणि दादा काढायला जाता नक्की. बघूया जर कोणाला शिकायचं असेल खेकडे कसे काढायचे काय कसं करायचं तर तुम्ही कधी येऊ शकता आमच्या गावी. पण केव्हा यायला लागेल जेव्हा दादा असेल तेव्हा. बघा खेकड्याने आंगडा तोडलाय. खेकड्याची नांगी आहे ती. आमच्याकडे त्याला आंगडा बोलतं. कशा पद्धतीने काढतो बघा दादा. जेणेकरून की बघा 2 आंगडे तोडलेत खेकड्याने. जेणेकरून त्या खेकड्याला हार्म नाही झाला पाहिजे. त्याला कोणती दुखापत नाही झाली पाहिजे. नाहीतर मग तर मरून जाईल. कारण की आपला अजून खूप वेळ थांबायचं इकडे. तर ते तोपर्यंत तो खेकडा जिवंत राहायला पाहिजे. हे बघा फायनली खेकडा आला बघा. एवढ्या मेहनतीचं फळ भेटलं. आता एक खेकडा भेटलाय.
बघा दादा पण खुश दिसते जरा, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली होती 2 बिलांसाठी, पण त्यामध्ये काहीच नव्हतं भेटलेलं. आणि आता दादा खुश झाला. चला तर पुढे अजून बघूया आपल्याला काय भेटते का. मॅन वर्सेस वाईल्ड, अभिषेक कोंडरे. दादा साफ करून दाखवतो तुम्हाला खेकडे. आपल्याला असं तर चिखलामध्ये काही दिसलं नाही, पण दादा साफ करून दाखवते. बघा केवढा मोठा आहे हे बघा. असे खेकडे भेटतात आमच्याकडे, भरलेला खेकडा आणि भरलेला सुद्धा. आणि खजनातली खेकडी मोस्टली भरलेली असतात. जी पकडलेली असतात ती थोडी पोकळ असतात, पण खजनातली खेकडी एकदम भरलेलीच असतात. आणि ती चविष्ट सुद्धा असतात. चविष्ट सुद्धा असतात ते खूप. इकडे हे बघा चिखलात पाय बघा आपले किती जातात. हे बघा अशी मेहनत, मी चांगले कपडे घालून होतो, अशी मेहनत करायला असे पाय चिखलाने वाकलेले असतात खतना झाल्यावरती. हे बघा असे बीळ असतात, असे बीळ असतात, आणि त्या बिळातून खेकडे काढावे लागतात. आपण बिल तुझं चांगलं दादा बोलतोय. काय दादा काय वाटतं त्याच्यामध्ये खेकडा असेल? असू शकतो, बघूया आपण. शकत नाही. हां आता हा गेम तर नशिबाचाच असतो, पण हा बिल खूप चांगला असतो, तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खेकडा असणारच आहे. मित्रांनो दुसरा बिल भेटला आपल्याला चांगला. त्या बिलामध्ये पुकाळलेला बिल आहे. पुकाळलेला म्हणजे जो खेकडा असतो ना त्याच्या आतमध्ये असतो, तर त्याच्यातून माती बाहेर पडते, जी ताजी माती असते. तर ती ही ताजी माती आहे बघा. ही बाजूला जी माती पडली ती ताजी माती आहे, आणि त्या ताज्या माती तो खेकडा आतमध्ये जो बिल असतो तो ताजी माती काढत असतो, तर त्याला पुकाळलेला बिल असं बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बघा दादाची मेहनत सुरू झाली आता. दादा मेहनत करण्यामध्ये बाप माणूस आहे. असा एक्सपिरियन्स मामांना पण आहे आणि मला सुद्धा आहे, कारण की आम्ही त्याच्याबरोबर नेहमीच असतो. पुढे खदनात जायचं म्हटलं किंवा कुठे जायचं म्हटलं तर आम्ही त्याच्याबरोबर नेहमी असतो. बिल थोडा वाकडा आहे, दादाला खूप मेहनत करावी लागणार आहे जरा. आता आपण पकडलेला खेकडा एवढा मोठा आहे बघा, हे छान वाटते. बरोबर आई बापण सगळ्यात. बघा मेहनत सुरू झाली तिकडे. आणि हे बघा इकडे पाणी सुद्धा भरत चाललंय. आता आज भरती आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी भरणार आहे आज. तर आपल्याला लवकर आवरून जायला लागेल. जर पाणी भरलं तर आपल्याला जायला जागा नाही भेटणार इकडून. आहे की नाही खेकडा? अजून तर काय दाण करायला लागला नाही. दादा थोडी जागा करतोय त्याला दाण करायला टाकण्यासाठी, कारण की इथे ही छोटी छोटी झाडं असतात ना, ह्याच्या मुळ्या खूप जागेवरती पसरलेल्या असतात इकडे तिकडे. त्यामुळे थोडीशी काळजी पण घ्यावी लागते आणि मेहनतही जास्त करावी लागते. जर का बिल छोटा असेल तर काही वाटत नाही. मागाचा जो बिल होता तो एकदम छोटा होता, त्यामुळे तो लवकर खेकडा निघाला. आणि इथे नाही खेकडा नाही. बिल चांगला होता परंतु निराश झालो आपण, खेकडा नाही भेटला इथे. आता दुसरा बिल बघायला चाललं. त्या बिल ते आपल्याला काय भेटलं नाही. एवढा चांगला बिल होता पण निराश झालो आपण. दादाला शुअर होतं की 100% असणार इथे, पण 99.9% आपला होप्स होता. आणि 1% जो असतो की जो शेवटचा ट्राय असतो तो आपण केलेला त्या खेकड्यांनी केला. मला वाटतं निघून गेला खेकडा आणि काय नाही भेटलं ते आपल्या बिलात. आता पुढे बघूया बुल कोणता भेटतो का. असे बिल शोधावं लागतात, ते आपल्याला भेटत नाही कुठं. लास्ट टाइम आम्ही जे खेकडे पकडले ते ह्याच पारामध्ये पकडलेले. हा जो पार दिसतो ना इथे पाणी तुम्हाला, ते ह्या पारामध्ये खेकडे पकडले. अक्षय, मी आणि दीपेश आलो होतो तेव्हा. आणि आता मी दादाबरोबरच आलो आहे. हे बघा कधी कधी असं असतं की झाडाचा जे बुंदा असतो
झाडाचा खोड असतं त्याच्यामध्ये सुद्धा बिल असतं आणि त्याच्यामध्ये खेकडे जाऊन बसतात. कारण की जेव्हा उधाण असतं समुद्राला त्यावेळेस पूर्ण हे जे पठार दिसतं तुम्हाला आता हे जराही खाली दिसणार नाही. ते पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि कुठे रस्ता आहे किंवा कुठून पार आहे आपल्याला ते सुद्धा काही कळत नाही. तर त्यावेळेस ह्या पूर्ण झाडाच्या बुंदापर्यंत एवढं पाणी जातं आणि ते खेकडे कधी कधी असं झाडाच्या बुंदामध्ये जाऊन बसतात. तर मग आपण असं क्वचितच आजमावून बघतो की जेणेकरून आपल्याला भेटू शकते. ते बघा असं असतं या पाण्यामध्ये कधी कधी खेकडे बसलेले असतात. जर का असेल आपलं नशीब तर कदाचित भेटू शकतं. पण ह्या झाडामध्ये जेव्हाच पाणी जातं की ज्यावेळेस उधाण असतं, नदीला उधाण असतं किंवा खाडीला उधाण आलेलं असतं त्यावेळेसच ह्या झाडामध्ये पाणी जातं आणि त्याच्यामध्ये खेकडे जाऊन बसतात. हे बघा हे पार आहे ते, याला आमच्याकडे पट्टीचा पार बोलतात. खूप जण जे आमच्याकडे आहेत त्यांना हे नक्की माहिती असेल. पांगलोलीवाले, खारगाव, कुडगाववाले ह्यांना हे सगळं माहीत असेल नक्कीच, कारण की ते आमच्या जवळची गाव आहेत. आणि वेळी शोधतो आता आपण बघूया. दादाची मेहनत बघते ना तुम्ही किती मेहनत करते. म्हणजे कोणतंच काम असं सोपं नसतं की जेणेकरून आपल्याला मेहनत करावी लागणार नाही. प्रत्येक कामामध्ये थोडीफार मेहनत असतेच, तेव्हा कुठे आपल्याला फळ त्याचं खायला भेटतं. आपण डिस्कवरीवरती हे असं नेहमी बघत असतो की बाबा बाहेरच्या देशातली लोक आपल्याला ते त्याच्या पण आपल्या दाखवत असतात. पण आपल्याकडे हे स्वतः आपले जे कोकणातली माणसं ते असे करतात. कधी कधी खूप मेहनत करायला आपल्याला फळ काहीच नाही भेटत आहे. पण आपल्याला एक खेकडा भेटले. शैलेश मामा तिकडे ओरड करतायत. दादा तिकडे गेलाय. हे असं असतं घनदाट जंगल असतं. हे जंगल खारपुडीची झाडं असतात ना, त्यामुळे इकडे हे दाट असतं नेहमी. आणि सुनामीपासून बचाव करण्यासाठी हेच झाडं आपल्याला कामी येतात. जेव्हा कधी सुनामी येते किंवा पूर येतो त्यावेळेस हे झाडं त्या पाण्याला अडवायचं काम करतात. तुम्हाला जर का कधी वाटलं तर नक्की या, आपण वेल काढून इकडे येऊ खजनामध्ये. आणि जर का व्हिडिओ आवडत असेल तर माझे तर लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो असे बरेच व्हिडिओ तुम्ही बघत असाल यूट्यूबवरती, पण हे आमच्याकडचं मी पहिल्यांदाच टाकतो. काहीतरी नवीन असं खेकडी कशी शोधली जातात आणि कसे पकडली जातात ह्याची पद्धत आहे एक कोकणातील. तुमच्याकडे पण काहीतरी वेगळी पद्धत असेल किंवा सिमिलर सुद्धा असू शकते, पण अशा पद्धती इकडे असतात खूप. प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असते खेकडे पकडण्याची. आमच्याकडे मोस्टली दाणखाल्याने खेकडे पकडणे आणि पगोलीने खेकडे पण ह्या दोन पद्धती आहेत. तिकडे थोडं चिखल जास्त आहे तर आपण ह्या बाजूने जाऊया ना. तर आपण आपले एकतर पाय चिखलाने माकलेत पूर्ण. ते बघा दादा तिथे आहे, तिकडून चाललं दादा आणि आपण इथून जाऊया कारण की तिकडे खूप चिखल आहे.
आणि आपल्याला खराब नाही व्हायचं चिखलात. जेव्हा दादाने बोलवलं तेव्हा आपण आलो असतो तर खूप मस्त मजा केली असती. तर आता जाऊन बघूया. अजून तरी एकच खेकडा भेटला आपल्याला, पण नक्की भेटतील अजून. कारण की दादा म्हटलं दादा खेकडे घेऊन जर कोणी गावात जर का कोणी तुम्हाला कोणाला विचारलं ना की अभिषेक गेला खजनात, तर ते 100% बोलणार की ते अभिषेक पूर्ण खजनाची वाट लावून येणार होता, खेकडे ठेवून नाही येणार. अशी दादाची ख्याती आहे. कारण की तो चप्पा छान मारतो आणि खेकडे पकडून घेऊन होतो. माहिती दादा आले. हे अशा आमटीचे झाडं असतात किंवा हे खारपोटीची झाडं असतात ना, त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्या बोंदामध्ये बिळं असतात खेकड्यांची. खेकडीसुद्धा खूप हुशार असतात, जेणेकरून त्यांना कोणी पकडलं नाही पाहिजे म्हणून घर एकदम छान मुलांमध्ये अवकाळी जागेवरतीच बांधतात. आणि अजून तर काही सूर लागलेला नाही आपल्याला. एकच खेकड्या भेटला फक्त. बघा आपले पाय वगैरे असे झाले. बघूया काय भेटतं का पुढे. असं शोधत जावं लागतं. कार्डिओ सुद्धा होऊन जातो आपला. बघा. आणि शैलेश बाबा म्हणतात आपल्या एकदा आता सुद्धा आला तिथे पगोळ्यांना, तर त्याचाही आपण शूट करूया जरा. तो पगोळ्यांना आलाय आणि हे खजनातले खेकडे आहेत. तर बघूया, दोन्ही शूट आपल्याला घेता येतील आज. दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपली एक चूक झाली. जेव्हा आपण एडिट करत होतो व्हिडिओ, तेव्हा एक व्हिडिओ छोटा व्हिडिओ पुन्हा फोल्ड झाला आहे. तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण की मी इकडे गावाला नेटवर्क नसल्यामुळे मला काही नीट करता आलं नाही आणि मी चेकसुद्धा केलं नाही. 2-3 दिवस झोप नीट झाली नव्हती, त्यामुळे मला चेकही करता आलं नाही आणि मी तो तसंच पोस्ट केला. त्याबद्दल सॉरी. पण अशी चूक पुन्हा होणार नाही आणि चांगले नवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन. बिल अजूनपर्यंत काही भेटलं नाही. खूप मेहनत झाली. तेव्हा ज्यांना येत नाही ना ते असे करतात. ज्यांना खेकडे पकडता येत नाही ते असे फक्त उभे राहून कोणताही बेल भेटेल त्याच्यामध्ये दांडखाना टाकून बघायचे. विदाऊट एक्सपिरियन्स मॅन, यांना काहीच नाही इथलं एक्सपिरियन्स. पण दिस मॅन इज व्हेरी एक्सपिरियन्स. मित्रांनो, इथे चिखल आणि पाणी असल्यामुळे आपण थोडी काळजीसुद्धा घेतो की आपला मोबाईल पडला नाही पाहिजे, नाहीतर चाराण्याच मुर्गी आणि बारण्याचा मसाला होऊन जाईल. हे बघा, हे इथे पाणीसुद्धा भरत आलं आता. तर आपण जास्त वेळ थांबू शकत नाही इथे. नदीच्या किनारी ग बाई, नदीच्या किनारी बाई, सासरची वाट ग विसरून जाते बाबा, माहेराची वाट ग विसरून जाते बाबा, माहेराची वाट. हे बघा, धर्म्यात आहे तिथे आपला. ते सुद्धा पगोळ्याला आले, ते पगोळ्याला आहेत आणि आपण खेकडे पकडायला आलो. बघा, त्यांचा पण आपण थोडंसं शूट घेऊ. हाय, आपले सबस्क्रायबर आहेत ते. आणि आपले बंधूसुद्धा आहेत, मोठे बंधू. तर अभिषेक दादा खूप पळतोय, त्याच्या पायांना चाक लागलेले ते, पण आपण त्याच्या मागे पडू पण शकत नाही. एवढा तो पटापट चिखलातून धावतोय आणि आपल्याला ते जमत नाही. आपले पाय दुखायला लागले आता, कारण खूप दिवसानंतर आणि खूप वर्षानंतर मला वाटतं मी आता खाजण्यात आलो आहे. आणि तुम्हाला हे असं वाटतं हे जमीन दिसते, पण ही जमीन नाही, हे चिखल आहे. त्याच्यामध्ये पाय आपल्या आतमध्ये दसले जातात आणि ते उचलून ठेवायचे पुन्हा खूप
अवघड असतं, आपल्याला त्रास होतो. तरी पण आपण तुमच्यासाठी मेहनत करतो, माझ्यासाठी एवढी मेहनत करतो. तुम्हाला नवीन 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 दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, हे सावित्री नदीची खाडी आहे इकडे, पण ह्याच्या बाजूनेच पूर्ण खजाना आहे आमचा. पहिले लहानपणी आमचे सर्व जे आजीबा आहेत, म्हणजे म्हातारी माणसं आहेत, म्हाताऱ्या बायका, हे सर्व मिळून आम्ही इकडे यायचो खजान्यात. आणि पूर्ण गावातली माणसं असायची. तर तेव्हाही मी तेव्हा खूप लहान होतो, तेव्हा खूप मजा यायची मला यायला. मी आईच्या मागे, आजीच्या माझ्या मागे पदर पकडून पकडून यायचो आणि इकडून फिरत असायचं. तेव्हा तर आपल्याला काय कळायचं नाही खेकडे कसे पकडायचे काय कसं, पण त्यांच्या मागे 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 फिरायचं. आणि ते मागे मागे फिरता फिरताच मी हे शिकलो. मित्रांनो, मेहनत खूप झाली पण खेकडे अजून भेटत नाही. हे पाणी भरत चाललं आता. हे बघा, जरा जरा वर 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 पाणी चाललं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि हे भरल्यानंतर इथे खेकडे पगळे टाकले. हे बघा, इथे समोर पगळे टाकलेले आहेत धर्मेदाने, आणि ते पगळे मग खेकडे येणार. मित्रांनो, दादाला खेकडे लागले आणि आपल्याला त्याने बोलवलं धावत धावत. बघा पण मित्रांनो, असं मेहनत करावी लागते. दादा कुठे आहे? मला किती दम लागलाय बघा. आणि ह्या चिखलामध्ये थोडं धावायला थोडं अवघड होतं, कारण की हे खूप चिखल ओढ असतं आणि चिकट असतं. फायनल दादाला इथे खेकडे भेटले, लागले. तर आपण बघूया. इथे पगडे टाकले दरम्यान त्याने आणि त्याला खेचलेलं आहे का खेकड्याने, तर बघूया. मच्छी असेल, मच्छी. हा, हे बघा, इथे दादाला खेकडे लागले आणि त्यांनी आपल्याला बोलवलं इथे खिस्सानी आपल्याला दाण करायला खेकडे लागले. तर ती हे बघा, हे बेड आहे, चांगला बेल दिसते. याच्यामध्ये खेकडा असणार 100% शुअर आहे दादा. हे बघा, आतापासूनच खेकड्याने दाण करायला पकडायला सुरुवात केली. दादा थोडी मेहनत करे त्या बिलाला व्यवस्थित बनवायची आणि त्यानंतरला मध्ये खेकड्याला काढेल. असं खेळणं चालतं. मेहनत मित्रांनो खूप करायला लागते. आपल्या सध्या कपड्यांची वाट लागली, आता झालं जाऊन चेंज करावं लागणार आहे. किती घाम सुटला, धावत पडत आलो मी तिथून. खूप मेहनत केला दादाने, सुरुवात केली. बघूया. ह्याच्यामध्ये मेहनत नाही, डोकंसुद्धा लावावं लागतं, कारण की कोणत्या बाजूला खेकडा बसलाय, कसं बसलाय, नाही तर तो आपल्याला कधीही चावू सुद्धा शकतो जर का आपण आतमध्ये हात टाकला पाण्यामध्ये तर. आणि बघूया. हे बघा, शैलेश मामा टॉनिक घेतात त्यांचे. टोबॅको केस बघा, दादाने खेकड्या काढतोय. बघा, असं हात टाकणं खूप अवघड असतं खूप, कारण की खेकड्या चावण्याची सुद्धा पाहिजे शक्यता असं. पण दादाने काढलं आहे बघा. खेकडा आहे, छोटा आहे पण भरलेला आहे. मादी आहे की नर आहे? मादी आहे, सॉरी नर आहे.
बघूया दुसरं काय आहे का आतमध्ये. कधी कधी जोडीसुद्धा असते आतमध्ये. जोडी भेटली तर सोने पे सुगा पण एकच आहे या खेकड्यामध्ये. बघूया कसं आहे खेकडा. छोटा आहे पण चांगला आहे आणि भरलेला असं भरलेलं आहे. हे बघा, हे बघा भरलेला एकदम टमटमीट. जर का ही खेकड्याची मागची बाजू समजा वर आली असेल जास्त पलटी मारते ना, तर हा खेकडा भरलेला आहे. बघा ही बाजू जर का जास्त वर असेल तर हा खेकडा भरलेला आहे. मस्त आहे, छोटा मीडियम साईज खेकडा आहे. मित्रांनो इथे खूप मेहनत लागते आणि ती मेहनत बघा इथून दिसते मेहनत. आता वाकून वाकून जावं लागणार आपल्याला, कारण की झाडं खूप वाढलेत. मोस्टली पहिलं कसं असायचं, पहिलं खूप लोक यायचे खजनात, तर त्याच्यामुळे ती झाडी मारत मारत जायची, कोयतीने साफ करत जायची. परंतु आता असं झालं आहे, आता एकतर गणपतीला किंवा मेमध्ये लोक येतात आणि नंतर त्यानंतर खजना येतात. तोपर्यंत ही खारपुडीची जंगलं खूप वाढलेली असतात आणि जायला जागासुद्धा नसते. तर आम्ही आता बिल शोधत चाललो. जर का कुठे बिल भेटलं चांगला तर तिथे थांबायचं आपण आणि बघूया खेकडा आहे का, खेकडा असेल की नाही. तर कुठे मध्ये मध्ये जागा असते चांगली, तिथे आपण शूट करू शकतो. पण कधी कधी खूप चिखल असतं आणि झाडे झुडपंही खूप असतात. तिथे आपल्याला अवघड होतं आणि तेवढी मेहनतही खूप लागते. असे खेकडे बघण्यासाठी पूर्ण तयारीने आलेत आणि इथे पगोले टाकले बरं असे दिसे ना, ती पगोले. जर का तुम्हाला खजना त्याचं असं पूर्ण तयारीशी यावं लागतं. मित्रांनो अजून एक चांगला बेल भेटला आपल्याला आणि या माझ्या मामाने शोधले, शैलेश मामा. हे बघा आवाज येतो मस्त. आता दादाची मेहनत चालू झाली पुन्हा. शैलेश मामाने बिल बघितलं, मेहनत करणार दादा. खेकडे खाणार शैलेश मामा, मेहनत करणार दादा. अरे मामा मेहनत करणार दादा. बघा ह्याच्यामध्ये लागले सुद्धा खेकडे. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. बिल बघा कसं आहे. मला हे समजलंच नसतं की बिल आहे म्हणून. सगळे एक्सपिरियन्स माणूस लागतं. आता मी तुम्हाला थेट खेकडा आणि खेकड्याने आंगड्या तोडल्या आहेत. चांगला खेकडा आहे, थोडा मोठा आहे. बघा त्याच्या आंगड्या. दुसरा पण आंगडा तोडला. हे बघा दुसरा आंगडासुद्धा तोडला त्यांनी. आणि हाला फायनली खेकडा आला आहे. मस्त छोटा आहे, चांगला आहे, थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा. मस्त खेकडा आहे. ह्या खेकड्याला जास्त मेहनत नाही करावी लागली दादाला, लगेच त्याला हुशार खेकडा होता. हे बघा 3च खेकडे भेटले पण चांगले भेटले, जरा जाणते. मित्रांनो ते चिखल किती आहे बघा, त्या चिखलात आपले पाय रुपतात. तर आपल्याला पकडून पकडून जावं लागतं. बघा किती आपल्या हातमध्ये इकडे. अरे बापरे, देखील जास्त चिखल आहे. आपण चुकीच्या जागेवरून आलो होता. आपल्याला थोडं विरुद्ध दिशेने जायचं होतं, पण आपण ह्या दिशेला आलं. इथे थोडं आता पाणी भरले बघा. ते पाणी भरल्या कारणानं आपल्याला जायला थोडा त्रास होणार आहे. आणि पगोल्याही टाकले आहेत, त्यामुळे डिस्टर्ब नको पगोल्या वगैरे ना. आता धर्मेदाला दादा आलेत आपले खेकडी काढायला पगोलीने, तर त्याने इथे पगोल्या टाकल्यात. तर आपण बघूया पगोलीने खेकडी कशी काढतात ते. हे अशा पगोल्या टाकतात, ही अशी तुम्हाला दिसते. हे पगोल्या टाकतात नदीमध्ये किंवा पारामध्ये आणि मग त्याला एक आस बांधलेला असतं आणि त्याला खाण्यासाठी खेकडे येतात. आस म्हणजे कोंबडीचे पिसं किंवा कोंबडीचे पाय बांधलेले असतात. मित्रांनो इथे एक पगोली खेचत आहे आणि दादा चाललेत. बघूया पगोली खेचण्यामध्ये काय असतं ते मित्रांनो दाखवतो तुम्हाला. पगोली आहे बघा, ह्याला बोलतो पगोली खेचणं. आणि आता दादा जातील पगोली उचलायला.
आधी अजून एकदा कुठून थोडंसं थोडं पेशन्स ठेवावं लागतो आपल्याला, कारण की आता कधी कधी काय होतं खेकड्या खालूनच खेचत असतं. बघूया याचं खेचलं तिकडे आणि काहीच नाही आलं. इथं खालून घेतलं, मला वाटतं माशाने घेतलं सुद्धा काय नाही आलं. हां तर आता आपण आतमध्ये चाललो की जेणेकरून तिकडे आपण पगडे टाकले तिकडे चाललं बघायला. मित्रांनो याचं एक सिद्धांत काय असतो की 10-15 मिनिटांनी बघायला जावं लागतं की बाबा कोण खेकड्या खेचत तर नाही ना. नाही जर गेलो बघायला तर मग ते खेकड्या त्याचा आज खाऊन टाकतात. जे आपण खाजा लावलेलं असतं ते सर्व ते खाऊन टाकतात आणि मग पगोली तशीच राहून जाते. दादा चाललं आहे माझ्या पुढे, तर बघूया खेचते का कोणती पगोली किंवा कोणत्या पगोलीला काय आहे का. इथे टाकलेली पगोली मित्रांनो फायनली आपण घरी आलो आणि खेकडे तर आपल्याला काही जास्त भेटले नाही, पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक्स करा.